नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. बिबट सफारीसाठी जुन्नर तालुक्यामध्ये माजी आमदार शरददादा सोनवणे हे प्राणांतिक उपोषणाला बसलेले आहेत. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. जुन्नर तालुक्यातील विविध पक्ष आणि संघटना तसेच जुन्नर तालुक्यातील नागरिकांचा शरददादा सोनवणे यांना पाठिंबा वाढताना दिसतोय. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील जुन्नर येथे शरददादा सोनवणे यांची उपोषण स्थळी भेट घेतली. यावेळी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती सडकून टीका केली. महाविकास आघाडीचे सरकार हे राज्यामध्ये असले तरी पुणे जिल्ह्यामध्ये पवारांचे सरकार आहे अशी टीका आढळराव पाटील यांनी केली आहे. आणखी काय म्हणाले शिवाजीराव आढळराव पाटील पाहूयात. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी. आम्हाला उद्याची फिकर नाही आहे, हे उद्या आमदार होतील की नाही, मी उद्या खासदार होईल की नाही, याच्यापेक्षा महत्त्वाचं आमचा बिबट सफारी प्रकल्प केला पाहिजे. आम्हाला ते पदं महत्त्वाची नाही आहे. आम्हाला आमच्या तालुक्यातल्या जनतेचा अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रश्न तो सुटला पाहिजे, ही आमची मागणी. हे उगाच काहीतरी बायकांसारखी भांडणं करून मी हे मंजूर केलं, मी ते मंजूर केलं, मी हे करणार आहे, जिनमध्ये करणार. तुझ्या अथॉरिटी काय? सरकार जरी आम्ही म्हणतो ठाकरे सरकार आहे, पण पुणे जिल्ह्यामध्ये पवार सरकार आहे. खरं म्हणजे सगळ्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेला पूर्ण माहिती आहे की बिबट सफारीसाठी आमचे जिल्हाप्रमुख माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी या जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी 2014 ते 2019 काय प्रयत्न केले. खऱ्या अर्थानं विकासाची गंगा त्यांच्या काळामध्ये रस्त्याच्या माध्यमातून गावोगावी रस्ते पोहोचले. त्याशिवाय पर्यटन तालुका, महाराष्ट्रातला एकमेव तालुका हा पर्यटन जाहीर करून दिला. बिबट सफारीसाठी त्यांनी सुद्धा प्रयत्न करताना मी पाहिजे. तत्कालीन वनमंत्री आणि अर्थमंत्री सन्माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांच्याबरोबर त्यांचा पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी पाहिला आहे. आणि हे जे सगळ्याचे पुरावे, कागदोपत्री पुरावे या ठिकाणी तुम्ही पाहताय, सगळं लावलेलं आहे. 2015-2016 पासून शरददादा सोनवणे यांनी काय केले. आता सध्याचे आमदार असं म्हणत आहे की पूर्वी काही केलं नव्हतं, मंजुरी नव्हती. ठीक आहे ना, मंजुरी नव्हती. जी कागदपत्र तुम्ही पाहिले तिथं काय. मला एवढं हे म्हणायचं आहे की तुम्ही सत्तेतले आमदार आहात, आम्ही सत्तेतले जिल्हाप्रमुख, ठीक आहे, पण तुम्ही सत्तेतले आमदार आहात, सत्तेतले खासदार आहात, पण तुमचं लक्ष कुठं आहे? तुमच्या डोळ्यासमोरून बिबट सफारी, तुमच्या डोळ्यासमोरून शिवसृष्टी बारामतीला जाते आणि मग तुमची कार्यक्षमता काय? या माणसानं संघर्ष करून हे सगळ्या गोष्टी मंजूर करून आणल्या आणि तुमच्यासमोर तुम्हाला माहिती नाही, तुम्ही झोपेत आहात आणि ती बिबट सफारी तिकडे गेली आणि म्हणतात की मी माझा जीव गेला तरी चालेल, मी सर्वस्व पणा लावेल. काय पणा लावतात? काय लावले पणा? ही बिबट सफारी तुमचा प्रस्तावच आला नाही म्हणे. अरे नाही आला तर मग तू काय करत होता? तुम्ही झोपले होते का? प्रस्ताव नाही आला तर 2 वर्ष काय केलं? मग या माणसानं ॲटलिस्ट मंजुरीपर्यंत आणून दिलं, प्रकल्पाला चालना दिली. त्याचं एकमेव कारण बिबट सफारी शरददादा सोनवणे यांनी आणलेला प्रकल्प तो व्हायचाच नाही, करूनच द्यायचा नाही, ही तुमची क्षुद्र भावना. आणि त्यापोटी काय चाललं तुम्हाला माहिती नाही आहे. हे आमदाराला हे असं वागणं परवडत नाही, शोभत नाही. राहिला प्रश्न तुम्ही म्हणताय की सत्तेत असलेल्या जिल्हाप्रमुखाला उपोषण करावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये. जरी आमचं सरकार आहे, आता तुम्ही पाहताय, सरकार जरी आम्ही म्हणतो ठाकरे सरकार आहे, पण पुणे जिल्ह्यामध्ये पवार सरकार आहे, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्यामुळं सत्तेत असल्यामुळं ते अंडरस्टँडिंग आहे की पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेनं काही करू नये, शिवसेनेला काही ताकद देऊ नये. अशाच प्रकारचं वागणूक ही राष्ट्रवादीकडनं होतं, तुम्ही पाहिलं आहे. अरे ज्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंडर तुम्ही काम करताय, त्या पक्षाच्या सभापतीला 6 महिने विनाकारणे तुम्ही जेलमध्ये टाकताय. खेड तालुक्यातल्या पंचायत समितीच्या सभापतीला 6 महिने विनाकारण जेलमध्ये टाकतात, खोटे गुन्हे दाखल करून. इतकी वाईट परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे. आणि म्हणून 4 महिन्यापूर्वी मी बोललो होतो की आम्हा शिवसैनिकांना शांततेने जगू द्या, नका देऊ आम्हाला निधी, नका देऊ काही, नका देऊ पदं, काहीच नको आहे, पण आम्हाला सन्मानानं तरी जगू द्या. अशा प्रकारे जर करायला लागलं तर
लोक काय म्हणत आहेत आपण कुठेतरी विचार करावा की अघोरी सत्ता तुमच्याकडं आहे बारामतीकरांच्या ताब्यात, याचा सध्याचा अशा प्रकारचा गैरवापर जर होत असेल कुठेतरी मग अशी आंदोलनं होणारच हो. ज्या माणसाने हे सगळं केलं आहे पहा ना, गेले 2 दिवस करतायत, सरकारने लक्ष दिलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की आमचं सरकार नाही आहे, आम्ही महाआघाडीत नाही आहे जरी महाआघाडीत असलं तरी पुणे जिल्हासोबत आमच्यावर किती अन्याय होतो आहे हे राष्ट्रवादीवाल्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे त्यांनी असा प्रकारचा अगोचरपणा करू नये. बारामतीला जे काही न्यायचं ते न्या, पण असा अघोरी कृत्य करू नका. बिबट्या तिथं जे असतच नाही बिबट्या ते तुम्ही बारामतीला नेताय. अशा प्रकारची ही कामं त्यांनी थांबवावी आणि सलोख्यानं आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन विश्वासात घेऊन करावं. आणि ह्या उपोषणाच्या संदर्भामध्ये मी तर सांगेन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांचा, महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा शरददादा सोनवणे यांना खंबीरपणे पाठिंबा आहे. आम्ही पुन्हा आमदार किंवा खासदार होऊ की नाही हे आम्हाला माहीत नाही, मात्र जुन्नर तालुक्याच्या अस्मितेचा असलेला प्रश्न म्हणजे बिबट सफारी हा झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली आहे. मनामध्ये गैरसमज कसा निर्माण करून द्यायचा आणि काही आभासी चित्र निर्माण करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं चालू आहे. तालुक्यातल्या जनतेचा ओढा आणि कल शरददादा सोनवणे यांच्या पाठीशी आहे. आम्हाला उद्याची फिकर नाही आहे हे उद्या आमदार होतील की नाही, मी उद्या खासदार होईल की नाही, याच्यापेक्षा महत्त्वाचं आमचा बिबट सफारी प्रकल्प इथं केला पाहिजे. आम्हाला ते पदं महत्त्वाची नाही आहे. आम्हाला आमच्या तालुक्यातल्या जनतेचा अभिमानाचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे, ही आमची मागणी. नाही कानावर त्यांना घालू वेळ येईल तेव्हा, पण कानावर घालूनसुद्धा त्यांच्याकडनं तशा अनेक वेळा समज दिलेले आहेत. नाही असं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसं सूचित करण्यात आलं आहे की शिवसैनिकांना विश्वासात घ्या. हे काय लहान मुलांचा खेळ नाही आहे. हे राष्ट्रवादीला कळायला पाहिजे की तुम्ही महागाडी म्हणतात तर सगळं तुम्ही महागाडीचे फायदे तुम्ही घेता सगळं आणि शिवसैनिकांना लाथेनं मारता. हे काय बस करा नाही सगळं. तुम्हाला सत्ता तुमच्या ताब्यात आहे, अघोरी सत्ता आहे, अर्थमंत्रीपद आहे, गृहमंत्रीपद तुमच्याकडे सगळं आहे. आम्ही तुमचा सन्मान करतो आहे ना, ठीक आहे ना, आम्ही तुमच्या विरोधात गेलो नाही ना, पण आम्हाला जगू द्या हेच म्हणणं आहे आमचं. त्यासाठी काय मुख्यमंत्र्यांनी रोज उठून सकाळ संध्याकाळी सांगायला पाहिजे का राष्ट्रवादीला की आमच्या शिवसैनिकांना सांभाळा, आमच्या रोज सांगायची गरज नाही, सांगून झालेलं आहे. आणि युतीमध्ये आघाडीमधलं अंडरस्टँडिंग आहे, प्रत्येक पक्षाने एकमेकाशी चांगलं वागावं. नाही आता बघू काय होतं आहे, सरकारचं काय लक्ष आमच्याकडं आहे, जुन्नर तालुक्याकडं काय लक्ष आहे सरकारचं, किती गंभीरतेनं सरकार पाहतं आहे हेच आम्हाला बघायचं आहे. हे आता हे बोगसगिरी त्यांनी थांबवावी. त्या आमदाराला मला स्पष्ट सांगायचं आहे की उगाच काहीतरी बायकांसारखी भांडणं करून मी हे मंजूर केलं आणि मी ते मंजूर केलं आणि मी हे करणार आहे, जूनमध्ये करणार. तुझ्या अथॉरिटी काय जूनमध्ये मंजूर करून घे. तुझ्या डोळ्या खालून गेल्या आणि तू त्यावेळेला तू झोपला होता, आता तू जूनमध्ये मंजूर करायचं. कुठल्या कॅपॅसिटीमध्ये म्हणतो आमदार हे काय, त्याला काय बोलावं कुठं बोलावं हे समजू नये. हे दुर्दैव आहे तालुक्याचं. आणि उगाच काहीतरी बोगस पत्रकार परिषद घ्यायची, अगोदर सांगायचं रात्री की असा प्रस्तावच नव्हता, हेच नव्हतं, दुसऱ्या दिवशी सांगायचं नाही शरददादांनी 2016 हे काम चालू आहे. म्हणजे रात्रीतून एवढा फरक पडला आहे. काय रात्रीतून काय तुम्ही केलं होतं, सकाळी तुम्हाला जाग आली चांगलं वाटलं बरोबर, काय त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा. आणि मग तसं जर असेल तर मग या नाही तर सांगा अधिकाऱ्याने घेऊन म्हणून आमदारांना म्हणा, राज्याचा जो कोण प्रमुख असेल वन खात्याचा सचिव वगैरे लेखीपत्र घेऊन या इथं. उगाच इथं बसायचं आणि सांगायचं की आम्ही सगळं प्रश्न सुटले ही आता राष्ट्रवादीची थापेबाजी आहे. नाही आदित्य साहेबांना संपूर्ण वस्तुस्थिती माहिती नाही आहे. त्यांना माहिती आहे की आमचा जिल्हा प्रमुख उपोषणाला बसला आहे. त्यांनी शरददादांनाही फोन केला होता, माझ्याशी सुद्धा बोलणं झालं आहे. पण त्यांना वस्तुस्थिती मी समजून सांगितलं की तुम्ही आम्हाला इकडं शरददादा सोनवणे यांना आश्वासित करताय की आपण हा प्रकल्प करू, त्याच्यासाठी बैठका घेऊ आणि दुसऱ्या बाजूला तुमच्याच नावाचा हवाला देऊन, मुख्यमंत्र्याचा नावाचा हवाला देऊन तालुक्याचे आमदार काही आपलं लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, ते थांबवा ना.